नमस्कार. मी प्रवीण जनार्दन बांगर. विशाल जुन्नर सहकारी पतपेढीचं इलेक्शन लागून राहिलं आहे 5 तारीख आणि विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनेलच्या निमित्ताने आम्ही प्रचारासाठी इथे आलो आहोत. मी या इलेक्शनमध्ये उभं न राहण्याचं कारण असं की बऱ्याचशा सभासदांना हा प्रश्न पडला आहे की मी का राहत नाही आहे. तर त्याचं कारण स्पष्टीकरण मी देतो आहे की माझं सध्या जी प्रायोरिटी आहे ती माझा जॉब, त्याच्यावर जास्त इम्पॅक्ट झाला या 3 वर्षामध्ये. त्याच्यामुळे मी हा डिसिजन घेतलेला आहे. आणि बांगर साहेबांचा प्रतिनिधी म्हणून आमचे मेवणे अनिल बन्सी काळे या पॅनलमधून लढत आहेत. तर सगळ्या सभासदांना विनंती करतो की योग्य उमेदवारांना आणि या पॅनलचं जे चिन्ह आहे रिक्षा, त्यांना मोठ्या मताने विजयी करा, वोट करा. धन्यवाद. आपलं हे सभासद ही जोपासण्यासाठी आणि संस्थेचा उत्तम कारभार, पारदर्शक कारभार करण्यासाठी आणि सगळ्या सभासदांसाठी आपण एक पॅनल उभं केलं आहे, विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनल. या पॅनलचे अधिकृत उमेदवार म्हणून मी आपल्यासमोर नावं सांगत आहे. श्री बांगर रमेश दगडू यांचे GD BCom आणि DCM हे बँकर आहेत. म्हणजे माझं नाव बांगर रमेश दगडू. श्री डुमरे सदाशिव हरिभाऊ हे संस्थापक आहे भीमाशंकर सहकारी पतसंस्था मर्यादितचे. श्री गाडगे कौसराम कारभारी व्यावसायिक आहेत. श्री आढवळे सचिन शिवाजी हे आपले संस्थापक संचालक कैलासवासी शिवाजी आढवळे साहेब यांचे सुपुत्र आहेत, व्यावसायिक आहेत आणि इंजिनियर आहेत. श्री काळे अनिल बन्सी हे आपले कैलासवासी जनार्दन बांगर साहेब यांचे जावई आणि यांचा भाचा आणि हे काळे अनिल बन्सी IT इंजिनियर आहेत. श्री पाडेकर वसंत गजानन विश्वस्त विशाल जुन्नर सेवा मंडळ D फार्मसी, कैलासवासी रमेश पाडेकर साहेब यांच्या नात्यामधील हे व्यक्ती आहे. श्री शिंदे महेंद्र तुळशीराम हे आपले कैलासवासी तुळशीराम तात्या शिंदे साहेब यांचे सुपुत्र आहेत, विमा प्रतिनिधी आहेत. श्री सोनोने संतोष विष्णू शेठ आपल्या संस्थेचे संस्थापक संचालक श्री विष्णू सोनोने यांचे सुपुत्र आहेत. श्री थोरात सुदाम चिमाजी माजी संचालक आहेत विशाल सह्याद्री पतपेढीचे. श्री वामन सुखदेव दत्तू हे माजी संचालक आहेत श्रीराम कोऑपरेटिव्ह बँकेचे. महिला राखीव मतदारसंघ आहे 2 जागा, त्याच्यामध्ये सौ चव्हाण अलका बबनराव या आदर्श सरपंच आहेत वडदगावच्या. त्याचबरोबर सौ वरपे लता ज्ञानेश्वर या दैनंदिन ठेव प्रतिनिधी आहे एका दुसऱ्या पतसंस्थेच्या. नंतर इतर राखीव मतदारसंघ प्रत्येकी 1 जागा. इतर मागासवर्गामध्ये श्री पारके संतोष दिनकर हे माजी सचिव विशाल जुन्नर सेवा मंडळ फार्मसीचे आहे. हे आपले संस्थापक अध्यक्ष कैलासवासी हरिभाऊ दिनकर पारके साहेब यांचे सुपुत्र आहेत. भटक्या विमुक्त जाती जमाती ॲडव्होकेट पिंगट आरती भास्कर या ॲडव्होकेट आहेत हायकोर्टामध्ये. आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये श्री थोरात एकनाथ धोंडीभाऊ हे नोकरी करतात. साहेब, हा विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनल याची निशाण आहे रिक्षा. आम्ही हा पॅनल उभा केला, हा एक चांगल्या लोकांचा हा एक पॅनल आहे. विद्यमान संचालकांनी जी काही कामे चुकीची केलीत ती बाहेर काढली आणि ते लोक बसले नाहीत, ते भ्रष्टाचार काढू शकले नाही, म्हणून ही निवडणूक लढवावी लागली. नाही तर निवडणूक लढण्याचा आमचाही हेतू नव्हता. प्रवीण बांगर यांनी स्वतः वाबळे साहेबांना फोन करून सांगितलं होतं की तुम्ही ही निवडणूक बिनविरोध करा, तुमच्यातले चांगले संचालक भ्रष्टाचारी बाहेर काढा आणि आमच्यातले काही 6-7-8 जण एकत्र बसून आपण निवडणूक लढूया. हा शेवटच्या गुरुवारी झालेला फोन आहे, परंतु त्यांनी तिकडून काही रिस्पॉन्स दिला नाही, म्हणून ही निवडणूक लढली. नाही तर निवडणूक लागली नसती. हे आमचं पॅनल आहे, आमचा एकच विजन आहे. आम्हाला का निवडून द्यावं की आता आम्ही एवढं तुम्हाला एक आवर्जून सांगू शकतो की हा जो संस्थेचा कारभार चाललेला आहे हा आम्ही निवडून आल्यानंतर निश्चितपणे पारदर्शक करू. आणि सभासदांच्या ज्या काय तक्रारी असतो, जसं आपण बँकिंगमध्ये ग्रीव्हन्स रिड्रेसल बोलतात, सभासद तक्रार निवारण केंद्र हे सर्वप्रथम चालू केले जाईल. आणि पारदर्शक कारभार आणि ज्या या कर्ज फाईल यांनी कर्ज चुकीने मंजूर केल्या आहेत सर्वप्रथम आम्ही त्यांच्यावर सेक्शन 88ने कारवाई करून ती वसूल करू. सभासदांकडून तो वसूल नाही जाणार, पण संचालकांकडून नक्की वसूल करून हा संस्थेचा जास्तीत नफा वाढवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. आणि NPA हा खूप कमी प्रमाणात करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. म्हणून माझी एक विनंती आहे सर्व सभासदांना की परिवर्तन करा. हे लोक 30 ते 35 वर्ष होते तरी पण
त्यांना बांगर साहेबांनी तात्यांचा फोटो हा लावावा लागतो मतदानासाठीच. नाहीतर जर 30-35 वर्ष त्यांनी काम केलं होतं, त्यांनी स्वतःचे फोटो लावले नाही आहेत. कारण त्यांना पण माहिती आहे जर त्यांचे स्वतःचे फोटो इथे लागले असते तर त्यांना कोणी मतदान केलं नसतं. आणि त्या सर्व फोटोमध्ये जी व्यक्ती आहेत त्यांची सगळी मुलं ही आपल्या पॅनलमध्ये आहे. त्यामध्ये मी तुम्हाला पुन्हा सांगतो, महेंद्र शिंदे आहे ते तात्यासाहेबांचे सुपुत्र आहे. प्रवीण मांगर यांनी तुम्हाला सांगितलं आहे की ते का उभे राहू शकले नाही, परंतु त्यांचे प्रतिनिधी आहेत अनिल काळे आणि तसेच स्वर्गीय दिनकर पारखे साहेबांचे सुपुत्र आहेत संतोष पारखे. तसेच स्वर्गीय रमेश पाडेकर साहेबांचे नातेवाईक वसंत पाडेकर, पुन्हा विष्णू सोनवणची मुलगा आमच्यामध्ये आहे. तसेच स्वर्गीय शिवाजीराव हडळे साहेब यांचा पण सचिन हडळे या पॅनलमध्ये. म्हणजे यांनी ज्यांचे फोटो लावलेत त्या सगळ्यांची मुलं या आपल्या विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलमध्ये आहेत. म्हणून त्यांना एवढी भीती वाटते की म्हणून त्यांनी त्यांचे फोटो त्यांच्या कुठल्याच बॅनरवर लावले नाही. जर त्यांनी 30-35 वर्ष एवढी सेवा केली होती तर त्यांना त्यांची सेवा दाखवायची संधी होती त्या बॅनरवरती. परंतु त्यांना माहिती आहे त्यांनी जर त्यांचे फोटो लावले असते निश्चितच सभासदांनी त्यांना इलेक्शनमध्ये माघार घ्यायला असते. आताही तेच होणार आहे कारण सभासद सुज्ञ सभासद आहे. त्यामुळे मी सभासदांना सुद्धा एक विनंती करतो की हा विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलच्या तुम्ही 15च्या 15 उमेदवारांसमोर रिक्षा चिन्हावर शिक्का मारून आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा. मी एकदा सांगतो, हे इलेक्शन आहे, निवडणूक आहे, रविवार दिनांक 5 नोव्हेंबरला 9 ते 5 या वेळेत. आणि प्रत्येक सभासदांनी याची फक्त दखल घ्यायची की सर्वसाधारण संघामध्ये तुम्हाला 10 चिक्के मारायचे आहेत, महिला राखीवमध्ये तुम्हाला 2 चिक्के मारायचे आहेत, इतर राखीवमध्ये तुम्हाला 1 चिक्का मारायचा आहे, भटक्या विमुक्त जाती जमातीमध्ये तुम्हाला 1 चिक्का मारायचा आहे आणि अनुसूचित जाती जमातीमध्ये तुम्हाला 1 चिक्का मारायचा आहे. कोणी आपलं मत वाया घालू नका. एखादा जरी जास्त चिक्का मारा ते मत बाद होण्याची शक्यता आहे. आणि जे सभासद ज्या शाखेत सभासद झाले त्यांचं त्या ठिकाणी मतदान होणार आहे. तेव्हा माझी सभासदांना कळकळीची विनंती आहे, आज जवळजवळ संस्थेच्या 716 कोटी डिपॉझिट आहे, 576 कोटी लोन आहे, जवळजवळ 1250-1300 कोटीचा एकत्रित व्यवसाय आहे. ही संस्था पूर्णपणे चांगल्या लोकांच्या हातात जाऊ द्या. तुम्हाला या दोन्ही पॅनलचे फोटो तुम्ही जवळ ठेवा. दोन्ही पॅनलमध्ये तुम्हाला जे अतिशय चांगले उमेदवार कोणते आहेत, कोणत्या गटातले हे तुम्हाला माहिती असेल, माहिती तुम्हाला करून घ्या आणि तुम्ही चांगल्या लोकांना निवडून द्या. म्हणून मी पुन्हा एकदा पॅनलच्या वतीने विनंती करतो की विशाल जुन्नर संस्थापक सहकार परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना या रिक्षा चिन्हावर शिक्का मारून जास्तीत जास्त प्रचंड बहुमताने विजय करा. आणि एकच लक्षात ठेवा, रिक्षा रिक्षा रिक्षा. धन्यवाद. जय सहकार, जय महाराष्ट्र, जय सहकार. निवडणूक झाली सेवा मंडळाची, हे त्यांचे जे प्रश्न होते ना, जे ऑडिटर नेमण्याचं आहे RBI, अध्यक्ष साहेबांनी त्याचं उत्तर सांगितलं होतं RBIने नियुक्त करतात. आपल्या संस्थेचे एवढे मोठे अध्यक्ष आहेत तर त्या अध्यक्षाकडून ही अपेक्षा नव्हती की बुवा ऑडिटरची नियुक्ती RBI करते. जर समजा अध्यक्षाला ही गोष्ट माहिती नसेल, एवढी मोठी संस्था चालवतो, नेमकी संस्था कशी चालवतो अध्यक्ष हे अध्यक्ष पाळण्यात दिसतात. हा, तर माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही मागाशी म्हणाले निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती, बरोबर, 7-8 लोक घेतले असते तर होऊ शकली असती. केलेल्या भ्रष्टाचाराचं काय? हा मग तेच आम्ही सांगितलं. प्रवीणने पण तोच फोन केला. आम्ही निवडणूक बिनविरोध कोणत्या बेसवर करत होतो, आमच्या संतोष पारखेने मीटिंगमध्ये सांगितलं होतं. त्यांनी भ्रष्टाचारांना बाहेर काढून चांगल्या व्यक्ती आणि आपल्यातले एकत्र करायची आणि पुढे आपण जी मी तुम्हाला सांगितलं जी कर्ज अशी त्यांनी विदाउट मॉर्गेज किंवा अशी केली आहेत त्या कर्ज फायली वसुली टाकून त्याच्यावर इमिजिएटली 191 करून आणि नंतर संचालकावर 88 लावून ती आपण वसूल करू शकलो असतो आणि ते आताही करणार आहे. आणि मी यांना अनुसरून एक सांगतो, जसं हे बोलले की साहेब रिझर्व्ह बँकेचा ऑडिटर जर इथे आला असता त्याच्यामध्ये तर निश्चितच या संस्थेला आजारी घोषित करण्यात आलं असतं. कारण रिझर्व्ह बँकेचा असा ऑडिटर येत नाही आहे. हा ऑडिटर जो असतो कोऑपरेटिव्ह रजिस्ट्रारच्या ऑडिट पॅनलवरती आलेला असतो आणि जर तो त्यांची AGMमध्ये मंजूर केलेला असतो, ऑडिटर असतो. त्यामुळे अध्यक्षांनी पण ही जी माहिती दिली, म्हणजे मग मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत असतो की सभासद तो गोंधळ झाला नाही, तो हे चुकीची माहिती देतं म्हणून गोंधळ झाला, हेच मला इथे सांगायचं आहे. तब्बल 80 वर्षांची दर्जेदार आणि यशस्वी परंपरा असलेले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध राजूर येथील पन्हाळे पेढेवाले
आपल्या नारायणगाव वासियांच्या अविरत सेवेत रुजू आहेत. या सणासुदीच्या काळात आमच्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहोत खास म्हशीच्या दुधापासून बनविलेला व लाकडी भट्टीवर तयार केलेला स्पेशल कंदी पेढा. आता आमचे तूप, फरसाण, मैसूर, सोनपापडी सुद्धा उपलब्ध. कमी साखर, गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारची तडजोड नाही. मंडळी, या सणासुदीचा आनंद पन्हाळे पेढेवाले सोबत नक्कीच द्विगुणित करा. आमचा पत्ता पन्हाळे पेढेवाले, एसटी स्टँड समोर, नारायणगाव. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.